महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण दोन संघ आहेत. अर्थात ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची असणार यात काही शंका नाही आहे. मनाते राजे बेडे आणि त्रिशिका 11 तोडफोड बिरातन किरण कारभारी यांच्यावरती देखील आज कॅमेरा असणार आहे. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सरचे स्वागत आहे. SP बॉईज ट्रॉफी 2025 पाचवा पर्वाचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. ओ सुरेश चेंडू टप्पापर्यंत थोडंसं उसळी घेणारा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन करण केला. करण आणि सोमनाथ हे आघाडीचे फलंदाज. सर्वेश हुकमाचा एक्का. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं 19 धावा दिल्या. विकेट त्याला मिळाला नव्हता, परंतु बॅटिंगमध्ये त्याने दादागिरी केली. 67 धावा त्याने ठोकल्या होत्या. कोलबट टप्प्याचा सुरेख चेंडू गोलंदाजाने केलं आश्चर्यचकित. करणला पकडलंय पायचित. मोठा धक्का. शानदार गोलंदाजी सर्वेश शेलार कडून. प्लॅम्प पायचीच्या रूपानं फलंदाज बाद. पहिला धक्का बसतो इथे आता त्रिशिका 11 तोडफोड विरातन संघाला. मनाचे राजे वेडी संघाला सामना जिंकायचा तर कमीत कमी 6 विकेट. 6 विकेट महत्त्वाचे आहेत, त्या काढावे लागतील लवकर, तरच समोरच्या संघाचं जे स्वप्न आहे किंवा जो प्लॅन आहे, जी योजना आहे, जी इथे आशा आकांक्षा आहे, त्या आशा आकांक्षांना सुरुंग लावता येईल. कारण त्रिशिका 11 तोडफोडचा संघाचा जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप मध्ये जे 6 बॅट्समन आहेत त्यांनी जबरदस्त तोडफोड यापूर्वी केलेली आहे. यापूर्वी जो झालेला सामना होता त्या सामन्यामध्ये 100 धावा एक मोठा फल्ला त्यांनी गाठला होता. सर्वेश हुकमाचा एक्का दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानावरती आणखीन एक सुरेश चेंडू. शानदार कामगिरी मैदानावरती सर्वेशकडून. सर्वेश शेलार अष्टपैलू खेळाडू है. मैंने पहले भी कहा कि एक ऐसे खिलाड़ी हैं जो उभर कर आए हैं. शानदार बल्लेबाजी करते हैं, तकनीक बहुत अच्छी, गेंदबाजी में अच्छा वेरिएशन सर्वेश द्वारा. सोमनाथ और संकेत को पारी को संभालना. स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर. बैकवर्ड चले गए, हवा में गेंद को खेल दिया. फाइन लेग पर खिलाड़ी, क्या उनके पास मौका? कोई मौका नहीं है. गेंद को हुक किया बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. संकेत इस बार अच्छी तरह से नहीं खेल पाए. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सर्वेश द्वारा. अतिशय सुंदर कामगिरी करत असताना सर्वेश 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा इथे खर्च केला. एक षटकार जरूर आलाय, पण तत्पूर्वी व्हाईट बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल विकेट एक गडी त्यानं गारद केलाय. पुन्हा हुक केलंय. 6 धावांची मोहर या चेंडूवरती. संकेतच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संकेत खेळतोय 12 वरती. 4 चेंडूंना तो सामोरं केला. 2 षटकात त्याच्या बॅटमधनं प्रणयला पापाचरण केलं गेलेलं आहे डगाबे विलेज एंडकडनं. सुरेख चेंडू टप्पापर्यंत गिरकी घेणारा फिरकी घेणारा चेंडू आहे. सुपर बॉलिंग, अप्रतिम कामगिरी प्रणयकडनं. डावकुरा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना त्यावेळेला निश्चितच
त्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ्टमच्या बाहेर जातो. बऱ्याच वेळेला अँगल क्रिएट केले जातात, ते अँगल आपल्याला बघायला मिळतात. प्रणयकडून पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या 13. क्लीन बॉल, फलंदाजाला पडली भूल भूल भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवर भूल. प्रणयने या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट घेतलाय. बॅट्समन सोमनाथ बॅक टू द पॅव्हलियन गॉन. वरती आपण खेळत आहे आणि अशा वेळेला तिखट मारा करणं गरजेचं. तो तिखट मारा प्रणय करतोय. सोमनाथची दांडी गोल केली आहे. धावसंख्या 13, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संकेत 12 वरती घेतोय. 4 चेंडूंना सामोरं केलाय. नवीन बॅटर आशिष, त्यानं 3 षटकार टोटवले होते पहिल्या मॅचमध्ये. त्याचा खेळ देखील महत्त्वाचा असेल. टेनिस क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटपटूंच्या मनामनावर, क्रीडा शगुनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी मानाची स्पर्धा SP बॉयज ट्रॉफी 2025. नवीन बॅटर दाखल झाला आशिष. प्रणयचा आत्मविश्वास दुणावतोय. आणखीन एक सुंदर चेंडू आहे. एक चेंडू त्यानं आतमध्ये आणला होता, एक चेंडू त्याने बाहेर काढला. आता पहिला चेंडू त्याने बाहेर काढला होता, त्यानंतर एक चेंडू त्याने आतमध्ये आणला आणि तिसरा चेंडू त्याने बाहेर काढला. गोल्डन स्पॉटवरती टेस्ट क्रिकेटमध्ये जी गोलंदाजी केली जाते तशाच प्रकारची गोलंदाजी प्रणयकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुलटॉस चेंडू यावरती झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होईल का पाहूया. टीपी अंपायरच्या दिशेनं ऑनफिल्ड अंपायर गेले, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल. राजू कुठे गेलाय? राजू काय करतोय भाऊ तू? सर्वेशला या ठिकाणी अलिंगन देण्याकरता तो गेला होता. सध्या ही क्रेज आहे, कारण प्रेक्षक मैदानावरती जातात. कोणी पायानं स्पर्श करतो, कोणी अलिंगन देतो, कोणी पैशांचा पाऊस पडतो. इट्स अ फेड डिलिव्हरी. याचा अर्थ फलंदाज बाद. तिसरा धक्का. फलंदाज आशिष बॅक टू द पॅव्हलियन. मोठा विकेट आहे. फ्रायज द विकेट. अडचणीत सापडलाय त्रिशिका 11 तोडफोड विराथन. तोडफोडसाठी ओळखला जातो हा संघ, परंतु मनाचे राजे वेडी, मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी प्रणयखंड शानदार कामगिरी करतोय. लयबद्ध. या षटकात फक्त आपण बघितलं तर प्रणयचाच बोलबाला राहिलाय. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल विकेट. 2 मोहरे टिपलेत. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना, तिखट मारा करत असताना मैदानावरती गोलंदाज प्रणय. पावसाची लक्षण आहे. धावसंख्या 13, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 चेंडू देखील महत्त्वाचे असतील. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल झालेला आहे. मनाते राजे बेडी, त्रिशिका 11 तोडफोड विराथन. महत्त्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहत आहात प्रो लीग यूट्यूब चॅनलवरती. सुरेश चेंडू तर आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अत्यंत उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव पूर्ण झाले. एकेरीनं धावसंख्या पुतली. दुसऱ्या षटकात 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम खेळ आपण दिवसभरामध्ये पाहिल्या. नेत्रदीपक पटक्यांची लयलूट, डोळ्यांचं पांढरं पिंढरा खेळ गेल्या 3 दिवस आपण SP बॉयज ट्रॉफीच्या या मंचावरती पाहिलेला आहे. पाऊस पडला. धावांचा पाऊस येणार का? धावांचा पाऊस येतोय. या चेंडूवरती संकेतनं टोकला. तिसरा षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक, कडकडीत षटकार.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलक धावा 20 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं चित्र बदलेल असे चिन्ह दिसतात, कारण 2 षटकामध्ये 10ची सरासरी आहे. मैदानावरती जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. शानदार बॅटिंग संकेतकडनं 3 षटकार तुटवलेत. 5 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्यात. सर्वेश शेलारचं हे षटक आहे. आता गोलंदाजांना मदत मिळेल. पाऊस रिमझिम नाही आहे, धो धो पडतोय, आणि धो धो म्हटल्यानंतर तो रिमझिम पडायला सुरुवात झाली. मैदानावरती पावसाच्या सरी वेगाने येतात. पुन्हा एकदा पाऊस थांबतोय. धावसंख्या 20 आहे धावफलकावरती. विराटनचा संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना त्रिशिका 11 किरण कारभारी. सर्वेश पहिल्या षटकात 13 धावा, एक अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट. धावफलकावरती धावा 20 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संकेत करतोय 18 वरती. साहिल 1 वरती बॅटिंग करतोय. पाऊस पडल्यानंतर चित्र बदलणार, यात काही शंका नाहीये. उलटा चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल तर होणार नाहीये. पंचांचा इशारा 9 बॉलचा. आता खरा कस लागेल. रबर बॉलच्या क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस पाऊस कमी पडलाय, परंतु जेव्हा दिवसभर तुम्ही उन्हामध्ये खेळत असता किंवा पाऊस नाही आहे, अगदी विकेट बघितली का, या मैदानावरचं पिच बघितलं तर फारसं ओलं झालं नव्हतं, चेंडू ओला नव्हता, आणि अशा वेळेला तुम्हाला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. हर्षला पाचारण करण्यात आलेलं आहे. पहिल्या चेंडू 9 बॉल. पुन्हा एकदा सर्वेश शेलार त्याला कानमंत्र देतोय. धावसंख्या 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 4 षटकांचा सामना. संकेत करतोय 18 वरती. फ्रीडचा इशारा मैदानावरती पंचांकडून झालेला आहे. लॉग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. आता फलंदाजाची अग्निपरीक्षा मैदानावरती. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना क्रिकेट खेळण्याची हौस. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. हा पाऊस नाही, या पॉवर हाऊस आहे. सध्या मैदानावरती त्याचा आनंद प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडू घेत आहेत. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, नियंत्रण नाही गोलंदाजाचं, आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. हर्षला संधी मिळालेली आहे. कर्णधार देखील महत्त्वाची भूमिका या मॅचमध्ये बजावणार, यात काही शंका नाहीये. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ. मनाचे राजे वेडे आणि त्रिशिका 11 तोडफोड विराटन या 2 संघादरम्यान अडीतडीचा सामना. ब्लास्ट होतोय. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. खेळाचं चित्र पुन्हा एकदा बदललंय, खेळाचा रंग पुन्हा एकदा बदललाय, आणि त्यानंतर मला वाटतं टीव्ही अंपायर बिझी होतील का पाहूया. सादिक राजापूरकर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत का? अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. विकेट किपरला वाटतं की हा चेंडू डॉट असायला पाहिजे, निर्धाव असायला पाहिजे, पेअर डिलिव्हरी असली पाहिजे. व्हाईट बॉल. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संकेत 18. 5 चेंडूमध्ये साई 3. ही महत्त्वपूर्ण भागीदारी. 3 गडी बाद झाल्यानंतर ही धावसंख्या आता किती वाढणार ते देखील पहा. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. हर्ष, याच दरम्यान आपल्याकडे असलेला रिव्ह्यू तुम्ही लॉस केलाय, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचे डिसिजन जे काय ते तुम्हाला मान्य करावे लागतील. ऊन सावल्यांचा खेळ मैदानात सध्या सुरू आहे. पार्टनरशिप 5 चेंडूमध्ये 12 धावांची. अत्यंत महत्त्वपूर्ण हर्ष हे षटक आहे. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा सुरेख चेंडू होता आउट द ऑस्टम गोलंदाज हर्षकडून. सरळ बट्ट खेळ्या, फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. एकच धाव मिळते की 2 बघूया. कव्हर करण्याकरता विकेट किपर आलाय. अप्रतिम कामगिरी करत असताना मैदानावरती हा बॅकअप महत्वाचा आहे. पावसाने ओली झाली धरणी माय. झेल पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय. आज चेंडू पकडताना निश्चितच तुम्ही पडू शकता, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच रबर बॉलची सवय, अशा प्रकारचं क्रिकेट खेळण्याची सवय तुम्हाला निश्चितच आहे. हा सराव तुम्ही कसून केलेला आहे. हर्ष गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. पाऊस थांबलाय आणि त्यानंतर
हलकंसं अपील यष्टीरक्षकाने केलंय. शानदार कामगिरी करत असताना हर्ष सुरुवात इतकी चांगली होती, त्यानंतर मात्र तो या मॅचमध्ये कमबॅक करतो आहे. पावसानं ओली झाली आहे धरणीमाय. चेंडू पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय. शौकीनात उडतात हास्याचे पवारे. निकराची झुंज जिंकण्याकरता नव्या उमेदीने खेळाडू पुन्हा उठतात सारे. महत्त्वाचा सामना आणि आता आमच्याबरोबर साजिद जॉईन झालेले आहेत. कसं वाटतं त्या पद्धतीनं पाऊस कैसा लग रहा है? ये बारिश आई है. हर्ष मैदानावरती 26 धावा दाबल करते 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आलेल्या पावसाचा फायदा घेत हर्षनं अफलातून कामगिरी केली. नियंत्रित मारा केलाय. वाह 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 काय कामगिरी करतोय हर्षची गोलंदाजी. तुम्हाला आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चिट्ट्या वाजतायत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नहीं रोक सकता लेकिन बारिश में खड़े रहने का हौसला दे सकता है. आत्मविश्वास हमेशा जीत की गारंटी नहीं दे सकता, सफलता की गारंटी नहीं दे सकता, लेकिन जब आप संघर्ष करें ना तब जाकर एक बार फिर वो हौसला दे सकता है. और चाहता और दिमाग तभी काम करते हैं जब उसको आप खुला रखते हैं. पर बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है और गेंद को बखेत दिया. मिड विकेट पर एक खिलाड़ी काउ कॉर्नर पर, तो काउ कॉर्नर पर गेंद पर फील्ड किया जाएगा. होशियार गेंदबाजी करने के लिए. स्कोर 27 3 विकेट के नुकसान पर. 27 पर 3. डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन आणि रोहान 11 रामबाग दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. रोहान 11 रामबाग आणि डोंगरीपाडा टीम कॅप्टन तुषार गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 27 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू पंच आमच्या बाजूला बळतायत. वाईट बलता इशारा मैदानावरती केला जातोय. धावसंख्या 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबरबॉल क्रिकेट खेळण्याची हौस. पावसानं झालं अंग ओलं चिंग. विचलित न होता सामना जिंकण्याचा मनाशी घट्ट बांधलाय चंग. या पावसामध्ये कुणाचं नसीब चिखलात ऋतून या ठिकाणी अडकून पडेल तर कुणाचं पाण्यामध्ये. हा पाऊस आहे, हा पाऊस नाही, हा पॉवर हाऊस आहे. मैदानावरती अतिशय दर्जेदार खेळ. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक वेगवान 1 वेगाचा चेंडू आहे. पाऊस पडल्यानंतर चेंडू जो आपण बघतो पिच झाल्यानंतर वेग वाढतो, बाउन्सही आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याचा फायदा वेडी संघाला झाला आहे. मनाचे राजे वेडी. धावसंख्या 28 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्रिशिका 11 तोडफोड विरातन 28 for 3. हा फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, दमदार आहे. चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. चौथा षटकार संकेतच्या बॅटमध्ये 24 वरती घेतोय. सुरेख चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोचली ती 35 वरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. रोहान 11 रामबाग आणि डोंगरीपाडा टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 35 for 3. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महत्वाचा सामना या मॅच मध्ये. 2 दावेदार संघ मैदानावरती. हलकसं अपील केलंय. पंच वाईट बलता इशारा करत असताना. विकेट किपर क्रिकेटमध्ये होत असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघा लेग स्टंपच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा अपील विकेट किपर जोरदार करतात. तिथे पंचाच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण पंच पण काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत.
सुरेख कामगिरी करत असताना तुषार आहे हुशार. सुरेख कामगिरी, दर्जेदार कामगिरी त्याने केली या षटकामध्ये. नियंत्रित मारा केलाय या षटकात. 11 धाबा या ठिकाणी केल्या गेल्या आणि आता धावपलकरती धाबा आहेत एकूण 37 38 धाबांचं आव्हान मनाचे राजे वेडी संघासमोर आहे. पण फॅक्टर असेल पाऊस, जो रिमझिम पडणारा पाऊस. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मी कालपण सांगितलं होते, आजही सांगतोय, चित्रपट सुपरहिट आहे आज या ठिकाणी SP बॉईज ट्रॉफीचा. आणखीन काही सुपरहिट चित्रपट तुम्हाला बघायचे असतील तर शनिवारपासून एक चित्रपट सुरू होतोय. त्या चित्रपटाचं नाव तुम्हाला मी अगदी थोड्याच वेळात सांगणार आहे. तत्पूर्वी रॉन 11 रामबाग संघ आणि त्याचबरोबर डोंगरीपडा आपण तयार राहा. काय घडलं होतं मागच्या पर्वामध्ये जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, आयोजक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. सरमळकर सरांना आपण त्या ठिकाणी पाहू शकता. उद्घाटन संपन्न झालं, त्यानंतर दोन्ही संघांना शुभेच्छा. या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळाल्या. धर्मवीर चषकाचं बिगुल वाजलं होतं, मान्यवरांचा सन्मान झाला आणि त्यानंतर मित्रांनो क्रिकेटचा हा खेळ रुबाबदार जबाबदार खेळाडूंकडून शानदार कामगिरी भर दिवसामध्ये 28 जून 29 जूनला या ठिकाणी धर्मवीर चषकाचा थरार आपण बघणार आहोत. बांद्रा कोलगेटच्या ग्राउंडवरती चेंडू आणि बॅटमधलं द्वंद्व, चेंडू आणि बॅटमधला थरार, म्हणूनचा डबल बार, व्यावसायिक खेळाडूंचा जलवा आणि त्याचबरोबर सेलिब्रेशन भर पावसात भर चिखलात सेलिब्रेशन आपण विजेत्यांचा या ठिकाणी गौरव देखील पाहणार आहोत. अर्थात प्रो लिंक स्पोर्ट यूट्यूब चॅनलवरती हा संपूर्ण थरार पाहण्याची सुवर्ण संधी तमाम प्रेक्षकांना. रामबाग संघाचे कॅप्टन कृपल, चला लवकर आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टन भाव कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा अतिशय रंगतदार असा दुसरा डाव ओव्हर टू बॉक्स. पहिलाच बॉल ह्या वेळेला व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. चेंडू निघून जाईल एक धावन करता. पहिल्या बॉलवर 1 रन.
ऑफ द मार्क विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 38 या धावेचं आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत या वेडीच्या क्रीडा नगरीमध्ये. अगदी अतिशय सुंदर स्टँड्स भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. 38 धावा आता थोड्याफार टफ पाहायला मिळतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत खेळपट्टी ओलसर झाले आणि आता गोलंदाजाला बेनिफिट डेफिनेटली मिळेल. चेंडू जास्तीत जास्त स्किट होताना पाहायला मिळतील आणि हीच खरी मजा असते जेव्हा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पाऊस येतं, पाऊस थोडंसं कुठेतरी साचलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं मैदानात, चिखल असतो, गवत असतं, परंतु इथे फुलटॉस बॉलला थारा नाही आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय आकाशच्या बॅटमधून. आकाशाला गवसणी घालणारा, आकाशाला मान वंदना देणारा हा षटकार. अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे आकाश, क्लास. वन बाउंड चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. अप्रतिम प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते आणि हा सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार आकाश घरत यांच्या स्वागतासाठी. केदार पाठक मात्र ओले चिंब होत असताना पावसाचा आनंद घेत आहेत. शैलेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. आकाश काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅक फुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. मॅग्निफिसंट टायमिंग, काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला येऊन दिलं पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता. बॉल शरीरापासून दूर खेळले. बॉडम हँडचा चांगला वापर. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मनाचे राजे वेडी टीम जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 18 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण. अठरा बॉल 23. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलवर ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळते. अगदी सुंदर जे आमचे लाडके श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निसर्गरम्य अशा वातावरणात नुकतीच एक पावसाची सर येऊन गेली आणि इथून आपण पाहतायत खेळपट्टी ओलसर झाली. गेल्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली होती सर्वेश शेलारने आणि त्याच अंदाजामध्ये आता बॅटिंग करेल का याकडे लक्ष असणार आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग करत असताना सर्वेच्या बॅटमधून 19 बॉलमध्ये 67 धावा कुठल्या गेल्या होत्या. तोच खेळाडू सर्वेश शेलारला पाहायला मिळतोय. हँडसम क्रिकेटर, अपकमिंग यंग टॅलेंट, फीचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट बाय वेडी विलेज. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. मॅग्निफिसंट कॅच. सोमनाथ त्या ठिकाणी पुढे सरसावले. काय कॅच कॅरी केलाय, क्लास. फलंदाज बाद. येईल का हा मोठा प्रश्न चिन्ह असेल. चला, बॅटर टाइम आउटचा नियम माहिती असेल. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. सर्वेश शेलार, मनाचे राजे वेडी जेव्हा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तेव्हा आपण सातत्याने शुभमजी पाध्ये या संघाचे आधारस्तंभ, बॅकबोन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा लॉट्स टाकले गेले त्यावेळेला थोडेसे एक्साइटमेंट हिमांशू म्हात्रे होते. असं वाटलं त्यांना की बाय मिळाली, परंतु या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहिलंय की लक फॅक्टर आहे तो विनर टीमला असतो. कालच्या दिवसात सुद्धा सेकंड राऊंडचे जेव्हा लॉट्स टाकले गेले त्यावेळेला सुद्धा विनर्स टीमला बाय मिळाली होती. इथून जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने
खेळ बहरला जाईल याकडे लक्ष असणार आहे. त्यानंतर अप्रतिम एक सामना पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न भाविकचा जरूर होता. इथून मात्र आपण पाहतायत 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सतरावर 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम भाविकच्या बॅटमधून. भाविकने मात्र या बॉलचा आस्वाद घेतला. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. आस्वाद हॉटेलचे प्रोप्रायटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरुवारचा दिवस आणि प्युअर व्हेज अतिशय सुंदर पद्धतीने स्वादिष्ट जेवणाची मेजवानी त्यांनी कालच्या दिवसामध्ये आम्हाला दिली होती. नूतन नगर माकणीच्या अगदी विभागात आस्वाद हॉटेल. यावेळेला ऑन साईडला भाविकचा जबरदस्त मनगडाचा वापर करत असताना चेंडूला दिशा दाखवले. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. वॉट अ बॅटिंग. भाविक आज भन्नाट मूड मध्ये पाहायला मिळतोय. या षटकार आणि संघाची धावसंख्या सार्थ आम्हाला माहिती देत आहेत 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29. मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅटिंग यावेळेला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कडक बॅटिंग. पहा त्याचा बॅटिंग स्टान्स, ज्या पद्धतीने विराट कोहलीचा बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो त्या पद्धतीने मात्र त्याची उभे राहण्याची जी पद्धत आहे, फुटवर्क, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात. सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी आता जवळजवळ आपण पाहिला 8 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत. सामन्याचं समीकरण सोपं करून दिलंय. ऑन साईडला हुक केलंय. 6 धावा बुक केल्यात. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. काय बॅटिंग सुरू आहे. दे दनादन फलंदाजी होत असताना षटकार चौकारांचा पाऊस जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 36 रन्स ऑन दी बोर्ड. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. वेळेवर सामने सुरू होतात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना खूप चांगले या स्पर्धेची मेजवानी आहे, पर्वणी आहे. आजचा 3रा दिवस. पहिला दिवस वैतरणा बॉईज स्वामी 11 फणसपाडा टीमने गाजवला. वैतरणा विभागातून एक चांगला संघ. 2ऱ्या दिवसात आपण पाहिलं कालच्या दिवसात आई जीवदानी खोडावेपाडा या टीमने, नितेश कदम त्याचे साक्षीदार आहेत. प्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. आउटसाइड द ऑफस्टम. 1 रन मिळेल. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करणारा संघ मनाचे राजे वेडी. त्रिशिका 11 तोडफोड विराथन, स्पॉन्सर बाय किरण कारभारी साहेब यांचा संघ मात्र या स्पर्धेत आता थोडाफार कुठेतरी बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्टायलिश फिनिश. क्या बात आहे भाविक. क्लासी शॉट. फटका खेळला होता. मात्र पुढे आले. 2 पावलं पुढे आले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या वेळेला आपण पाहत आहेत. आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. आणि सर्वेश शेलारचे बंधू प्रणय शेलार आज खुश असतील. संपूर्ण टीम, हर्ष असेल, दक्ष असेल, जय असेल, यश पाटील. कालच्या पहिल्या दिवसात 9:30 होते. दुसऱ्याच्या दिवसात 11:30 पाहायला मिळाले. आणि शुभम पाध्ये मात्र यावेळेला यश थोडेसे जॉली आहेत आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळतं.